अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र म्हणजेच मराठी साहित्य मंडळाद्वारा आयोजित 7वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जगद्गुरू संत तुकाराम महाराज साहित्य नगरी तळेगाव दाभाड येथे थाटामाटात संपन्न झाले. मराठी साहित्य मंडळाचे प्रेरणास्थान असलेले राष्ट्रीय अध्यक्ष श्री जयप्रकाश घुमटकर उर्फ गोल घुमट यांच्या संकल्पनेतून देशात विविध ठिकाणी साहित्य संमेलनं घेण्यात येतात. प्रस्थापित साहित्यिकांच्या प्रवाहात कुठेतरी आपली ओळख आणि त्यांना मानाचे व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न मराठी साहित्य मंडळ सतत करत आलेलं आहे. पुण्याच्या नजीकच्या ठिकाणी तळेगाव दाभाडं इथे हे 7वे संमेलन पार पडले. संमेलनाच्या स्वागताध्यक्षा डॉक्टर नेहा राजेंद्र कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत करताना तळेगाव या स्थानिक क्षेत्राचे ऐतिहासिक महत्त्व विशद केले. तसेच काळाच्या ओघात कुठेतरी मराठी भाषेचा होत असलेला ऱ्हास याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. मावळते अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक कवी माननीय सुरेश लोहार यांनी 7व्या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक ॲडव्होकेट राम कांडगे यांच्या स्वाधीन या संमेलनाचे सूत्र केले. या प्रसंगी विदर्भ अध्यक्ष तसेच मुंबई महानगरची अतिरिक्त धुरा सांभाळणारे माननीय सिद्धार्थ कुलकर्णी यांनी मराठी साहित्य मंडळाचे महत्त्व विशद करताना मंडळ नेहमी विस्थापित साहित्यिकांना मंच उपलब्ध करण्याकरता प्रयत्नशील असल्याचे सूतोवाच केले. तसेच राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश घुमटकर यांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून साहित्य सेवा तसेच मंडळाचे कार्यकर्ते यांची ओळख करून देत साहित्य मंडळाचा प्रवास उपस्थित रसिकांसमोर प्रस्तुत केला. संमेलन अध्यक्ष ॲडव्होकेट राम कांडगे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील प्रसंगांचा उल्लेख करीत स्त्री शिक्षण तसेच साहित्याचा आणि महाराष्ट्राला लाभलेल्या संत समागमाचे महत्त्व विशद केले. संमेलनाचे निमित्त साधून सर्वात मानाचा आणि अत्यंत प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले जीवन गौरव समाजभूषण पुरस्कार माननीय शांताराम बापू नथुजी घुमटकर यांना प्रदान करण्यात आला. तसेच विविध पुरस्कार या प्रसंगी प्रदान करण्यात आले. साहित्य संमेलनामध्ये अध्यात्म आणि विज्ञान याची सांगड कशी घालता येईल या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. यात डॉक्टर नीता बोडके पुणे आणि माननीय वृषाली आठले पुणे यांनी सहभाग घेतला. यावेळी घेण्यात आलेल्या काव्य संमेलनात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कवी कवयित्री यांनी आपल्या उत्कृष्ट कविता सादर केल्या. कवी संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ कवयित्री माननीय मीना महामुनी उस्मानाबाद तर प्रमुख पाहुणे म्हणून शांता गिरबाने लातूर शहर अध्यक्ष सोबतच माननीय मधुरा कर्वे पुणे साहित्यिक तसेच समुपदेशक म्हणून नावलौकिक मिळवलेल्या उपस्थित होत्या. कार्यक्रमात सर्व उपस्थित पाहुण्यांचे स्वागत राष्ट्रीय अध्यक्ष श्री घुमटकर तसेच महिला पाहुण्यांचे स्वागत माननीय मधुरा कर्वे यांनी केले. या सोहळ्याचे निवेदन नागपूरहून जिल्हा उपाध्यक्ष माननीय रत्नाकर मुळके यांनी केले. ब्युरो रिपोर्ट जनमत लाईव्ह न्यूज नागपूर.